महाराष्ट्रामध्ये एक लढती अशा खूप होत आहेत. आता तशीच एक महत्त्वाची लढत म्हणजे माजी आमदार गीते नाशिक मध्य या मतदारसंघातून होत आहे. यामध्ये देवयानी फरांदे या भाजपच्या उमेदवार असून वसंत गीते हे उद्धव सेनेचे उमेदवार आहेत. आता 2019मध्ये काय घडलं ते एक आपणाला सांगणं एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण 2019मध्ये हे देवयानी फरांदे या भाजपच्या विजयी आमदार आहेत आणि त्यांनी 73,460 इतकी मतं मिळवली 2019मध्ये. आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या हेमलता पाटील या होत्या आणि त्यांना 45,062 इतकी मतं मिळाली होती. आता ह्या देवयानी फरांदे या पुन्हा जिंकतात किंवा काय या संदर्भामधली थोडीशी माहिती आपण घेऊया. आता लोकसभेच्या निकालामध्ये नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळाल्यापासून महाविकास आघाडीच्या आशा उंचावल्या होत्या. कारण तिथं राजेभाऊ वाजे यांना चांगलं मतदान झालं होतं. त्यामुळे उद्धव सेनेचे वसंत गीते यांना आपण निवडून येऊ अशी एक शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, राज्य शासनाकडून लाडकी बहीण सह अनेक काही योजना आलेल्या आहेत. त्यामुळं लोकसभेप्रमाणे चित्र राहण्याची शक्यता आता राहू शकत नाही असं त्यांना वाटतंय देवयानी फरांदे यांना. आता यामध्ये जुने नाशिक वडाळा विरुद्ध विकसित होत गेलेल्या मध्य नाशिकमधील 9 वसाहतीमधील मध्यमवर्गीय मतदार अशा प्रकारचा हा सामना आहे. आता त्या परिस्थितीत गंगापूर रोड, कॉलेज रोड, इंदिरानगरचा भाग एकीकडं आणि दुसरीकडं जुनं नाशिक, भाभानगर, वडाळा या भागापैकी कोणत्या भागात अधिक मतदान करून घेण्यात उमेदवार यशस्वी होतात त्यावर निवडणुकीचा कल निश्चित होऊ शकतो. आता हे दोन्ही आमदार एक माजी आमदार आहे आणि एक चालू आमदार म्हणजे आत्ताचे सध्याचे आमदार भाजपचे देवयानी फरांदे या आहेत. तर या मतदारसंघामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आणि वसंत गीते यांना तिकीट मिळवण्यासाठी बरेचसे प्रयत्न करावे लागले आणि ही लढत तिरंगी होणार असा एक शक्यता त्यावेळेस निर्माण झाली होती. परंतु वसंत गीते यांच्या 2014 नंतर अर्थात 10 वर्षानंतर पुन्हा थेट सामना होणार आहे. कारण 2014ला हा या देवयानी फरांदे आणि वसंत गीते यांच्यामध्ये सामना झाला होता. तर माघारीच्या अखेरच्या दिवशी ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे नाशिकमधील जी तिरंगी लढत होती ती आता दुरंगी लढत झाली आणि वसंत गीते आणि देवयानी फरांदे यांच्यामध्येच ही निवडणूक होणार आहे. आता यामध्ये काँग्रेसचे जे इच्छुक होते ते अखेरपर्यंत प्रयत्न करत होते तिकीट मिळण्यासाठी. आणि येथे कसं एक वरच्या पातळीवर ही जागा उद्धव सेनेला द्यायची की शरद पवार गटाला द्यायची की काँग्रेसला द्यायची या संदर्भामधल्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यापर्यंत काय पूर्ण होत नव्हत्या. शेवटी काँग्रेसचे इच्छुक हे मोठ्या आशेवरच येथे राहिले होते. पण काँग्रेसच्या वाट्याला जेव्हा ही जागा उद्धव सेनेच्या वाट्याला गेली त्यावेळेस हे डॉक्टर हेमलता पाटील यांनी शेवटी माघार घेतली आणि ही दुरंगी लढत झाली. नाहीतर ही तिरंगी लढत होणार होती. आता नाशिकमध्ये ही तिरंगी लढत जरी दुरंगी झाली असली तरी पारंपरिक काँग्रेसचा मतदार काय करतो तो या वसंत गीते यांना बळ देतो की त्यांच्या विरोधात मतदान करतो हे काय सांगता येणार नाही किंवा देवयानी फरांदे यांना मतदान करतो हे काय सांगता येणार नाही. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मराठा समाज यावर काय भूमिका घेतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच या मतदारसंघामध्ये जे मताधिक्य होणार आहे ते कशा पद्धतीचं होणार आहे हे यावेळेस बघायला हवे. येथे उद्धव सेनेने एक वसंत गीते यांना उमेदवारी दिली आणि राजेभाऊ वाजे
या खासदारावर देखील जबाबदारी आहे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याची. त्यामुळं आता राजाभाऊ वाजे हे मोठ्या प्रमाणात खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये, कारण जिल्ह्यातले त्यांच्या मतदारसंघातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. आता इथे मनसेचे जे उमेदवार होते अंकुश पवार आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पण निवडणुकीमध्ये अर्ज भरले होते, पण त्यांनी एक उमेदवारी मागं अर्ज घेतले. त्यामुळं फरांदे यांच्या मतामधील फाटाफूट एक टळली असं बोललं जातं. तर हनीफ बशीर आणि गुलजार कोकणी यांच्या माघारीमुळे नेमका कोणाला लाभ होतो आणि ही मुस्लिम मतं ही कुणाला मिळतात, त्याच्यानंतर कोकणी मतं कुणाला मिळतात, शहरी मतं कुणाला मिळतात, ग्रामीण मतं कुणाला मिळतात आणि हिंदूची मतं कुणाला मिळतात, हे यावर बरंचसं काही अवलंबून आहे. अर्थात या मतदारसंघामध्ये आमदारांनी जर चांगलं काम केलेलं असलं तर त्यांना विजय होण्यास काहीच अडचण नाही. परंतु जर समजा या मतदारसंघामध्ये आमदारांविषयी माझी नाराजी जर असली तर मात्र निवडून येण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागणार आहेत. आता येथे काय आहे तर प्रत्येक ठिकाणी पैशाचा जो रस्त्यावर नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, नागपूर किंवा कुठल्या रस्त्यावर असो टेम्पो पैशाचे पकडले, त्याच्यानंतर दागिन्याचे टेम्पो पकडले, त्यानंतर दिवाळी किटाचे टेम्पो पकडले, त्यानंतर दागिन्याचे टेम्पो पकडले, त्यानंतर भांड्याचे टेम्पो पकडले. म्हणजे लोक काय वाटतात, काही ठिकाणी कुकरचे टेम्पो पकडले, काही ठिकाणी कशा पद्धतीचे टेम्पो आले आणि गेले आणि काही ठिकाणी विविध प्रकारचे जे लालूच आपण ज्याला म्हणू तर हे दाखवण्याचे प्रकार मतदारांना झालेले आहेत. त्यानंतर दुसरं, सरकारनेच लाडकी बहीण योजना देऊन 1500 अगोदरच 2-2 हप्ते दिले, 1500चे 4 हप्ते दिले 1500चे. त्यामुळं तो एक महत्त्वाचा प्रकार येथे आहे की आम्ही तुम्हाला पैसे दिले, आम्हाला मतं द्या. आणि मागच्या वेळेस तर एका मंत्र्याने तर सांगितलं की तुमचे पैसे घेणारे ज्या महिला होत्या त्या दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करत होता. तो म्हटला ते त्यांचे फोटो आणून दाखवा आम्हाला, मग त्यांचं बघतो त्यांच्याकडं. म्हणजे त्याविषयी नंतर तो वाद संपला. तर असा प्रकार आहे. त्यामुळं या मतदारसंघात पैसे दिले म्हणजे काही होऊ शकतं असा या लोकांचा अंदाज आहे की मतदार अशा पद्धतीने आपल्याला वळवून, म्हणजे आश्वासनं, लालूच दाखवणं, त्यानंतर एक विविध प्रकारचं आश्वासनं किंवा मतदाराला भुलवत ठेवणं, हाही प्रकार ते करू शकतात. त्यानंतर कार्यकर्त्यांना देखील किंवा विरोधी उमेदवारी मागं घ्यायला देखील मोठमोठ्या रकमांचे प्रश्न काही ठिकाणी केल्याचे ऐकवत आहे. त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत या निवडणुकीमध्ये की ज्या बोलता येत नाहीत, पण त्या केल्या जातात आणि हे लोक निवडून येत असतात. तर आता यावेळेस येथे हे वसंत गीते निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे, कारण खासदार त्यांच्या पाठीशी आहे एक. आणि शरद पवार गटाचे जे लोक आहेत नाशिकमध्ये, दोन्ही उमेदवार, एक डॉक्टर भारती पवार या मंत्री पाडल्या, त्यानंतर दुसरे जे आहेत तिकडं दुसरे जे आपल्या धुळ्यामध्ये तेथेही एक सुभाष भामरे मंत्री यांना पाडलं. त्यामुळं यावेळेस हे जे वसंत गीते आहेत उद्धव सेनेचे, यांच्या आशा खूप विस्तारित झालेल्या आहेत आणि ते निवडून येण्याची शक्यता निर्माण आज झाली आहे. परंतु एका रात्रीत नंतर काय घडतं काय सांगता येत नाही. निवडणूक एका रात्रीत कशी काय फिरते ते आपल्याला माहीत नाही असं म्हणतात लोक. तर आमचा ATM न्यूज वर्ल्ड चॅनलला जे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि एक संपूर्ण चॅनल बघून कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.